राज्यभर मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केलंय। कुठे पूर, कुठे दरड कोसळली, तर कुठे रस्ते आणि पूल पाण्याखाली गेलेत। राज्यभरातील पावसाच्या प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचा आढावा घेऊयात पावसाच्या प्रहारमध्ये। भिवंडी शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटना वाढल्यात। मंगळवारी सायंकाळी फेनेगाव येथील पीएम शाळेच्या आवारातील एक मोठं झाड लगतच्या चाळीवर कोसळल्याने 3 कामगार किरकोळ जखमी झालेत। मिळालेल्या माहितीनुसार फेनेगाव येथील पीएम शाळेच्या आवारातील सुमारे 40 वर्ष जुनं झाड दुंदा नगरमधील एका मजली चाळीवर कोसळले। झाड एका खोलीवर पडल्याने छतावरील पत्रे खोलीत झोपलेल्या 3 कामगारांच्या अंगावर पडली आहेत। या घटनेत तिघेही किरकोळ जखमी झाले आहेत। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या आपत्कालीन कक्षासह अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत आणि तातडीने मदत कार्य सुरू केले। दरम्यान कोसळलेले झाड शाळेच्या संरक्षण भिंतीला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली। मात्र या घटनेत शाळेच्या संरक्षक भिंतीचं नुकसान झालंय। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीत झालेल्या दरड दुर्घटनेतील बेपत्ता बाप-लेकांचा शोध अखेर लागलाय। एनडीआरएफच्या पथकाने दिवसभर चाललेल्या बचाव कार्यानंतर दोघांचाही मृतदेह दरडी घालून बाहेर काढले। मुसळधार पावसामुळे काल रात्री दहिवली येथील शेलारवाडीत दरड कोसळून ही दुर्घटना घडली। या घटनेत शांताराम बाळा शेलार वय 85 आणि त्यांचे पुत्र सतीश शांताराम शेलार वय 35 हे बेपत्ता झाले होते। तर एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाने दिवसभर शोध आणि बचाव मोहीम राबवली। अखेर दोघांचाही मृतदेह दरडी घालून बाहेर काढण्यात आलाय। या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून संबंधित ठिकाणाचं बचाव कार्य पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। सांगली जिल्ह्यातील वारणा नदीला आलेल्या पुरामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। तर ऐतवडी खुर्द येथील साको पूल पाण्याखाली गेल्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील थेट संपर्क तुटलाय। वाहतूक बंद करण्यात आली आहे। तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। नदीचं पाणी पात्राबाहेर आल्याने नदी काठावरील शेतीमध्ये पुरांचं पाणी शिरलंय। तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। ऐतवडे खुर्द येथील साकव पूल पाण्याखाली गेल्याने सांगली कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। तर नागरिकांना चिकुर्डे मार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय। वारणा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले असून परिसरातील ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत। दरम्यान कुरळू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांनी पुलावरून पाणी वाहत असताना कोणत्याही परिस्थितीत प्रवास करू नये, तसेच नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावे असं आवाहन केलंय। पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे। सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील अतिट गावात रात्रभर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। डोंगरातून आलेल्या पाण्यामुळे गावालगतच्या ओढ्याने रौद्ररूप धारण केलंय। तर काही घरांमध्ये शेतीचं नुकसान झालं असून रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातून मोठ्या प्रमाणात पाणी ओढे आणि नाल्यांमध्ये आल्याने अतिट गावातील ओढ्याला पूर आलाय। पुराचं पाणी मंदिर परिसरात तसेच गावातील काही रस्त्यांवर आल्याने वाहतुकीवर परिणाम झालाय। ओढ्यालगतच्या काही घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालंय। तर शेतीचंही काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येते। या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून बाधित ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। दरम्यान प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नुकसानीचा आढावा घेत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विसापूर पांगरी गावाकडे जाणारा मुख्य रस्ता खचलाय। त्यामुळे गावाचा संपर्क तुटला असून ग्रामस्थांसह शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। सततच्या पावसामुळे विसापूर पांगरी गावाकडे जाणारा मुख्य रस्ता 3.5 ते 4 फूट खचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। यामुळे दैनंदिन वाहतुकीसह विद्यार्थ्यांचा ये-जा आणि ग्रामस्थांच्या दळणवळणावर मोठा परिणाम झालाय। डोंगरातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येत असल्याने उर्वरित रस्ताही वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जाते। प्रशासनाने तातडीने रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीचं काम हाती घ्यावं आणि पर्यायी मार्गांची व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते।
दरम्यान प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पुढील उपाययोजनाची तयारी सुरू आहे। नवी मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले, तर शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली। सायन पनवेल महामार्गावरील वाहतुकीचाही वेग मंदावला आहे, तर सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील विविध भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। सायन पनवेल महामार्गावरील पावसाचा परिणाम जाणवत असून वाहन चालकांना सावधगिरीने आणि संथ गतीने प्रवास करावा लागतोय। हवामान विभागाने पुढील काही तासातही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे, तर नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे आणि प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचं पालन करावे असे आवाहन करण्यात आले। दरम्यान प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत। नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील चोर चावडी धबधब्यावर पहिल्याच पावसात दुर्दैवी घटना घडली आहे। धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या चांदवड तालुक्यातील 18 वर्षीय तरुणांचा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील ऋषिकेश शशिकांत संसारे वय 18 हा आपल्या मित्रासह देवळा तालुक्यातील दहिवडी रामनगर येथील चोर चावडी धबधबा पाहण्यासाठी आला होता। यावेळी मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने तो पाण्यात वाहून गेला। या घटनेत उर्वरित 7 तरुण सुखरूप आहेत। माहिती मिळताच देवळा आणि चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने शोध आणि बचाव मोहीम राबवली आहे। दरम्यान पावसाळ्यात धबधबे, नद्या आणि नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, तसेच सेल्फी किंवा मौज मजेसाठी जीव धोक्यात घालू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले। नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। पुराचा मापदंड मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुती मंदिराच्या कमरेपर्यंत पुराचं पाणी पोहोचल्याने रामकुंड परिसरातील अनेक लहान मंदिरेही पाण्याखाली गेली आहेत। पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून नदीची पाणी पातळी सातत्याने वाढते। दुतोंड्या मारुती मंदिराच्या कमरेपर्यंत पुराचं पाणी पोहोचल्याने रामकुंड परिसरातील अनेक लहान मंदिरांना पाण्याचा वेढा पडलाय। वाढती पाणी पातळी लक्षात घेत प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी गर्दी न करण्याचं आवाहन केलंय। तसेच नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावे असं आवाहनही करण्यात आलंय। प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली असून दरेवाडी या आदिवासी गावाचा मुख्य संपर्क मार्ग बंद झालाय। त्यामुळे ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या दळणवळणावर मोठा परिणाम झालाय, तर भाम धरण पुनर्वसित काळुस्ते ग्रामपंचायत हद्दीतील भामनगर दरेवाडी मार्गावर मोठी दरड कोसळल्याने मातीचे ढिगारे आणि मोठमोठे दगड रस्त्यावर आलेत। परिणामी दरेवाडी गावाकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला असून गावचा शहराशी संपर्क तुटलाय। यामुळे ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। प्रशासनाने तातडीने दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येते। दरम्यान प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्याची तयारी करण्यात येते। नाशिक शहरात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती अधिक गंभीर बनली आहे। गोदावरी नदीसह नंदिनी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून नदीवरील पुलावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे। गंगापूर धरणाच्या पाणीलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी आणि नंदिनी नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे। नंदिनी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पुलावरून पाणी वाहू लागले असून सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने या पुलावरील वाहतूक बंद केली आहे। दरम्यान नदीकाठच्या अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांनी पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असं आवाहन करण्यात आले। नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा जोर कायम असून जनजीवन विस्कळीत झालंय। वडाळा गावच्या नाशिक शहराशी संपर्क तुटला असून नाशिक वडाळा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे JMCT महाविद्यालयाजवळील नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्याने नाशिक वडाळा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। त्यामुळे वडाळा गावच्या शहराशी थेट संपर्क तुटला असून नागरिकांना
मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। याशिवाय वडाळा गाव परिसरातील अनेक नागरी वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले। प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांनी आवश्यक नसल्यास पूरग्रस्त भागात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। रत्नागिरी शहरालगतच्या आंबेशेत येथे वेगवान वाऱ्यामुळे मोठे वडाचं झाड एका घरावर कोसळल्याची घटना घडली आहे। या दुर्घटनेत घरासह 4 चाकी वाहनाचं मोठं नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुसळधार पावसासह सुरू असलेल्या वेगवान वाऱ्यामुळे आंबेशेत रस्त्यालगत असलेले मोठे वडाचं झाड संपदा डोंगरे यांच्या घरावर कोसळले। तर या घटनेत घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर घराशेजारी उभी असलेली 4 चाकी गाडीही झाडाखाली दबली गेल्याने तिचंही मोठं नुकसान झालंय। सुदैवाने घटना घडली त्यावेळी घरात किंवा परिसरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे। घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने मदत कार्य सुरू केले असून नुकसानीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर ह्या होत्या राज्यातील पावसाच्या महत्त्वाच्या घडामोडी। हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करा, पूरग्रस्त आणि धोकादायक ठिकाणी जाणं टाळा, सुरक्षित रहा आणि पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।